मनोज जरांगे हे मुंबईकडे कूच करत आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतील। आपल्यासोबत मराठा समन्वयक आहेत वीरेंद्र पवार, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कशा प्रकारचं नियोजन इथे असणार आहे, एकूण काय काय नियोजन तुम्ही इथे करता आहात आणि एकूण कशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती तुम्ही नजर ठेवणार? बघा, मुंबईतल्या लोकांकडे जी जबाबदारी आहे ती मनोजदादा जरांगे इथे ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांच्या उपोषणाला लागणारं स्टेज आहे, त्याच्या बाजूला त्यांच्या काही रूम्स असतील, त्यांचं लागणारं लाऊडस्पीकर असेल आणि त्यांना ज्या काही गोष्टी लागतील तेवढ्याच्या नियोजनाची व्यवस्था इथे करण्यात आली। दुसरीकडे पाहायचं तर जेवण खावण्याची व्यवस्था असेल किंवा मग राहण्याची व्यवस्था असेल, ती कशा प्रकारे झालेली? साहेब, उपोषणासाठी लोक मनोजदादा येतात, त्यामुळे जेवणाबिवणाचा तर काय प्रश्नच येत नाही। जर आमचा नेता इथे जर उपोषणाला बसतोय तर इथे जेवणावळी करायला आम्ही बसलेलो नाही। एकूणच पाहायचं तर 5,000ची अट आपल्याला कुठेतरी इथं पाहायला मिळत आहे। या अटीच्या संदर्भात काही भूमिका घेतलेली आहे की काय नेमकं करणार आहात? माझं बोलणं झालं होतं सुरुवातीला दादांशी, त्यांनी सांगितलं होतं की ज्या सरकारच्या अटी आहेत त्या तुम्ही मान्य करा आणि त्यांचंच ऍप्लिकेशन त्याप्रमाणे आलं की 5,000 पर्यंतची लोकसंख्या इथे आपल्याला बसवता येईल आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्देश दिलेत की त्या संदर्भामध्ये मी स्वतः बोलीन आणि जे पुढचं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही ऍप्लिकेशन्स ऑलरेडी पोलिसांना दिलेले आहेत। पण यामध्ये दिसतंय की एकूण 20 अटी दिसत आहेत त्या संपूर्ण पाहायला मिळत आहेत। या सगळ्या अटी पूर्तता कशा प्रकारे होईल? बऱ्याचशा अटीची पूर्तता केलेली आहे ना त्याच्यामध्ये। स्टेजची साईज असेल, लाइटिंगची असेल, बॅनरची साईज केवढी असली पाहिजे, लोक किती येतील, तुम्ही हे किती वापरणार, त्या संदर्भामध्ये सर्व ज्या अटी होत्या त्या आपण केलेल्या आहेत। त्यामुळे काय त्याचे आम्ही काय कुठे म्हणजे आपण म्हणतो ना, कुठल्याही गोष्टीला आम्ही उडवून लावत नाही। आम्हाला निर्देश दिले, ते निर्देश आम्ही पालन करतोय। ज्या ज्या पॅरामीटर्समध्ये बसवायचे तेवढं आपण करतोय। लोक हे स्वयंस्फूर्तीनं इथे येत आहेत, तर तुम्ही लोकांना वापस कसं पाठवणार? नाही, मनोजदादांनी सांगितलंय ना की समाज माझ्या शब्दाबाहेर जात नाही। जर एखाद्या अशी जर गोष्ट झाली तर मी समाजाला सांगेन, समाज थांबेल बाहेर कुठे। बातचीत केल्याबद्दल। तर हे होते वीरेंद्र पवार, यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच नियम आणि अटी आहे त्यांचं आम्ही पूर्तता करून सोबतच लोकांच्या व्यवस्था संदर्भात त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। कॅमेरामॅन अक्षयसह अभिषेक खठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।